तर भावांनो नमस्कार. विषय काय, उन्हाळा. उन्हाळा म्हणण्यापेक्षा हे एक 8 दिवस झाले इंस्टाग्रामवर एक ट्रेंड आलाय. कसला ट्रेंड माहिती आहे काय? ही बाहेरच्या ह्याच्यात तर काय नाही, एक व्हिडिओ आहे तो पूर्ण म्हणजे जगभरात फिरायला लागलाय. कुठला व्हिडिओ? गन्ने का रस 20 रुपए गिलास, गन्ने का रस, आइए हमारे दुकान पर आइए, आपके दारात आइए है गन्ने का रस, हमारे जूस के गाड़ी के पास आइए गन्ने का रस. त्या गन्ने के रसवाल्यानं आम्हाला इरिटेट करून सोडले. लोकांच्या मोबाईलवर येतात लवची, ती हात कोणतर पकडले, कोणतर काहीतरी गाणं लावले, कोणतर दोघांचं दोन एक पोरगा आणि एक पोरगी आहे, ते फोटो लावून त्याला गाणं बसवलंय लवचं. ते पोरच तसली स्टेटस टाकतात दुसऱ्यांचे आणि आमच्या मोबाईलवर. गन्ने का रस, तुला जर बोलून लय वाटत असेल तर एकदा जर फेरा फिरला ना तर आम्ही पण सुट्टी दिल्याशिवाय तुला राहणार नाही. हॅशटॅग जनावरचा डॉक्टर तो एक अनिकेत नाबदे आणि एक टाई कोल्या कुत्र्याला पण सोडत नाही. आणि आमच्या जर नादाला लागलं तर आम्ही वाघाला पण सुट्टी दिल्याशिवाय राहत नाही. हॅशटॅग चांगला बोले कू. हे 5-6 जणांनी आम्हाला सुळूक पळून करून सोडले. काय बोलणार आता? त्यांच्या विरोधात पण काय बोलू शकत नाही. कारण का ती टोकाटोकीची आहेत आणि ती तर ऊसाची गाडी घेऊन फिरतोय. आम्ही काय तर बोललो म्हणजे आमची बोटं अडकावलं त्यात, म्हणून आम्ही काय बोलत नाही. गन्ने का रस, हमारे गाड़ी के पास आइए, 20 रुपए गिलास, गन्ने का रस. प्लीज इंस्टाग्रामला एक रिक्वेस्ट आहे, आम्हाला काय पाठवू नका असलं. आम्हाला आमच्या मोबाईलवर कवा येणार ते तसलं हातबीत धरलेलं पोरगीनं, फोटो काढलेला, ते जिबली स्टाईल केलंय ते आमचंच केलंय. आम्हाला काय समजलं ते आमचाच फोटो आहे का दुसरं कोणाचा फोटो आहे? ते विषय बाजूला राहिला. आम्हाला एवढीच विनंती आहे इंस्टाग्रामला, हे आम्हाला काय पाठवू नका. आम्हाला झेप नाही. आम्हाला कवा तर लव व्ह्यूचं पाठवा, आम्ही पण थोडंफार बघतो. आम्ही पण थोडंफार आमच्याकडे पुरगी नाही तरी पण आम्ही फिलिंग घेतो, नुसता अनुभव घेतो वाळला. आम्ही पण प्रेमात पडले. लोकांना तर दाखवू द्या आम्हाला स्टेटस ठेवून.